ठीक आहे. चालू करूया. आता बघा, ज्या ठिकाणी आपण पहिले 2 धडे पाहिले, त्या 2 धड्यांमध्ये आपण असं बघितलं, की पूर्णपणे कंपनीचा प्रकार पाहिला. त्याच्यामध्ये आपण काय पाहिले पहिल्या 2 धड्यांमध्ये? कंपनी कुठल्या बेसवरती तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या धड्यामध्ये बघितलं चिटणीस म्हणजे काय? बरोबर? चिटणीस म्हणजे काय? जेव्हा आपण हा प्रकार पाहतो, त्यावेळेला त्याचे प्रकार बघितले, त्याचे काय गुण आहेत ते बघितले. बरोबर? तो काय-काय काम करतो हेही पाहिलं. त्याला त्याची चिटणीस बनण्यासाठी काय-काय प्रकारची पात्रता असली पाहिजे हेही बघितलं. बरोबर? आणि दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं? सेकंड चॅप्टरमध्ये काय बघितलं आपण? की कंपनी म्हणजे काय? पहिल्या महत्वाचं म्हणजे की कंपनी, चिटणीस हा कुठे काम करणार आहे? कंपनीमध्ये काम करतो. बरोबर? चिटणीस ज्या पद्धतीने कंपनीमध्ये काम करतो, तर त्याचं महत्वाचं म्हणजे ती कंपनी कुठल्या प्रकारची असली पाहिजे? बरं, तो ज्या कंपनीमध्ये काम करतो, त्या कंपनीला ती ज्या प्रकारची कंपनी आहे, त्या कंपनीचा चिटणीस म्हणून आपण त्याला ओळखणार. फॉर एक्झाम्पल, तो जर सरकारी खात्याचा चिटणीस असेल, तर त्याला आपण काय म्हणू? सरकारी खात्याचा चिटणीस किंवा सरकारी खात्यामध्ये काम करत असेल तर. जर तो एखाद्या संयुक्त भांडवली संस्थेमध्ये काम करत असेल, म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल आणि ती संयुक्त भांडवली संस्था जर खाजगी संस्था असेल, खाजगी कंपनी असेल, तर मग आपण त्याला काय म्हणतो? खाजगी कंपनीचा चिटणीस. हे तुम्हाला लक्षात आलं? ज्या ज्या कंपनीला ज्या व्यक्तीने त्या चिटणीसाची नेमणूक केली, ती जर स्वतःच्या कामांसाठी अतिमग्न असल्यामुळे स्वतःच्या क्षुल्लक कार्यकारी कामांसाठी केलेली असेल, तर तो खाजगी चिटणीस होतो. त्या व्यक्तीपुरता मर्यादित खाजगी चिटणीस होतो. समजलं? आता मी स्क्रीन शेअर करतेय. तुम्हाला स्क्रीन दिसतंय का? मला फक्त एवढं तुमचा आवाज ऐकू येऊ द्या. स्क्रीन दिसतंय तुम्हाला क्लिअर? त्यावरती तिसरा चॅप्टर दिसतोय आपला. हो हो. ओके. हा, ठीक आहे. आता आपण काय केलं? आता मी इथे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या हायलाइट करते आणि स्क्रीनवरती तुम्हाला दिसलं आणि मी पुढे परत एक्सप्लेन करते प्रत्येक गोष्ट. मग त्या पद्धतीने बघा. आता तिसरा धडा आपला आहे कंपनीची स्थापना. बरोबर? आता मी तुम्हाला काय सांगितलं, की आपलं हे संपूर्ण पुस्तक जवळपास 90% आपल्याला संयुक्त भांडवली संस्था याच पद्धतीमध्ये आपल्याला बघायचं. ह्याच कंपनीच्या संदर्भातलं आपल्याला हे बघायचंय. बरोबर? मग आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनी ही कुठल्या पद्धतीने स्थापन केली जाते. तुम्हाला भविष्यामध्ये कोणी विचारणार की तुम्ही काय करणार आहात, तर काही जण सांगतील मी चांगला जॉब बघतो, काही जण म्हणते मी माझा पारंपरिक व्यवसाय सांभाळणार आहे, किंवा काही जण म्हणतात मी स्वतःचा बिझनेस करणार आहे. हा स्वतःचा बिझनेस, स्वतःची कंपनी म्हणजे काय आणि ती तुम्ही कशा पद्धतीने स्थापन करू शकता, बरोबर, त्याला म्हणतात कंपनीची स्थापना. आता आपण मागच्या धड्यामध्ये काय बघितलं? कंपनी ही काय आहे? कृत्रिम व्यक्ती आहे, जी माणसाने तयार केलेली कंपनी आहे. माणसाने तयार केलेली एक व्यक्ती आहे, त्याला म्हणतात कृत्रिम व्यक्ती. बरोबर? आपण कंपनीला नाव कोणी दिलंय? आपण नाव दिलेलं आहे. आपण कंपनीला नाव दिल्यानंतर कंपनीच्या नावाने जागा विकत घेतली जाते. कंपनीच्या नावाने वेगवेगळ्या मशिनरीज घेतल्या जातात. बरोबर आहे? मग अशा वेळेला ती कायद्याने आपण निर्माण केलेली असली पाहिजे. कायद्याने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे, कायद्याने घालून दिलेल्या आपण म्हणू शकतो अटी किंवा तरतुदींप्रमाणे आपल्याला ती कृत्रिम व्यक्ती तयार करायची. बरोबर? त्याला म्हणतात कंपनीची तयार करणे. कंपनी काय जर तुम्हाला अस्तित्वात आणायची असेल, जर तुम्हाला एखादी कंपनी अस्तित्वात आणायची असेल, तर त्याला कंपनी कायदा 2013च्या कायदेशीर तरतुदींची पूर्तता करावी लागते. हे बघा, मी पुस्तकामध्ये खूण करते. कंपनी ही कंपनी कायदा 2013च्या नुसार, कंपनी कायदा जो काही तयार केलेला आहे, त्या कंपनी कायद्यानुसार 2013 नुसार त्यांच्या कायद्याची जे काही कायदे घालून दिले त्याचं पालन करून तुम्हाला ही कृत्रिम व्यक्ती स्थापन करावी लागते. त्याला म्हणतात कंपनी. म्हणजे काय? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट काय होते, की आपल्याला काय करायचंय? कंपनी स्थापन करताना कंपनीचे जे काही कागदपत्र आहेत, जे आपल्याला आता समजा एखाद्याचं कंपनीचं स्वतःचं पॅन कार्ड आहे, ते काढून घ्यायचं आहे, किंवा कंपनी जी व्यक्ती स्थापन करते त्या व्यक्तीचे जे काही डॉक्युमेंट्स असतील,
बरोबर. आणि जे काही आपल्याला नियम आता पुढे बघायचे आपल्याला काय काय नियम करायचे, पण जे काही नियम आपल्याला पाहायचे, हे नियम नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन कंपनीची काय करायची असते, आपल्याला नोंदणी करायची असते. आता नोंदणी अधिकारी कसा नेमला जातो किंवा आपण नेमक्या कुठल्या नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन आपल्या कंपनीची नोंदणी करायची हे तुम्हाला सांगते. आता बघा, नोंदणी अधिकारी म्हणजे काय, की ह्या सगळ्या कंपनीची नोंद करून ठेवणे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोंदणी अधिकारी काय हे बघून घेऊ आपण. नोंदणी अधिकारी म्हणजे कंपनी कायद्यानुसार कंपनीची नोंदणी करून घेणारा अधिकारी. बरोबर. नोंदणीचा अर्थ काय होतो, त्याचा कंपनीची स्थापना करण्यासाठी सरकार खात्यामध्ये त्याची नोंद करणे, त्याचं रजिस्टर करणे, त्याला म्हणतात नोंदणी अधिकारी. आता त्याची कामं काय आहेत महत्वाचं, त्याचं फक्त काम कंपनीचं स्थापन करण्याचं असं नाही. त्याला काय करायला लागतं, सुरुवातीपासून कंपनी स्थापन करण्यापासून त्याला सगळं चेकिंग करावं लागतं. कुठली व्यक्ती कुठल्या हेतूने कंपनी स्थापन करते, किती भांडवल त्याच्यामध्ये सुरुवातीला गुंतवते आहे, त्यानंतर ती कंपनी, त्या कंपनीचं नाव काय असलं पाहिजे. बघा, आता समजा फॉर एक्झाम्पल मला एखादी कंपनी स्थापन करायची आणि त्या कंपनी स्थापन करण्यासाठी मी एक अमुक अमुक नाव ठरवलंय, XYZ प्रायव्हेट लिमिटेड असं मी माझं नाव कंपनीचं ठरवलंय. पण हे कंपनीचं नाव जर अजून दुसऱ्या कुठल्या कंपनीचं असेल तर तसं चालेल का? बरोबर आहे, तसं चालणार नाही. एका भारतामधले कुठल्याही कंपनीमध्ये, कुठलीही कंपनी असू दे, ती तेवढी ज्याची नोंद झालेली ती एकच तशी कंपनी भारतामध्ये असणार आहे, कारण त्यासारखी त्याच्या सेम नावाची दुसरी कुठलीही कंपनी नसणार आहे. असं का? कारण नोंदणी अधिकाऱ्यांनी ते सगळं चेक करूनच कंपनीचं नाव ठरवलेलं असतं. आपल्याला काय बेसिकली करावं लागतं, ज्या वेळेला आपण कंपनीची नोंदणी करायला जातो त्यावेळेला आपल्याला 3 ऑप्शन्स दिले जातात, 3 पर्याय दिले जातात. त्यामध्ये कंपनीचे 3 प्रकारचे नावं आपल्याला सुचवायचे, की मी XYZ, YZ, X किंवा असं काही, मला जे काही 3 नावं ठेवायची कंपनीची, मी ती 3 नावं ऑप्शन्स मध्ये तयार करून त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे माझ्या त्या जो काही आपला आपण फॉर्म भरतो त्या फॉर्म मध्ये त्या आपल्याला ती 3 नावं भरून द्यायची. नोंदणी अधिकारी काय करतो, त्याच्या डिजिटल डेटाबेसवर, आता डिजिटल डेटाबेस म्हणजे काय, आता कम्प्युटराइज झालंय त्याच्यामुळे त्याला एका क्लिकवरती किती नावं अवेलेबल आहेत ते कळतात, ते दिसतात. बरोबर. मग त्याच्यामुळे तो तो काय करतो, ती सगळी नावं चेक करतो. ती सगळी नावं चेक झाल्यानंतर त्यातलं जे नाव आपल्या कंपनीसाठी, आपण सुचवलेल्या नावांपैकी जे नाव आपल्या कंपनीसाठी अवेलेबल असेल ते आपल्या कंपनीला तो ते नाव देतो. आणि ह्या नावानी तो राज्याच्या सरकारी खात्यामध्ये जाऊन आपल्या याची नोंद करतो, आपल्या कंपनीची नोंद करतो. म्हणजे आता हे नाव जर आपल्या कंपनीला दिलं तर ते नाव दुसऱ्या कुठल्याही कंपनीला दिलं जाणार नाही. समजलं इथपर्यंत नोंदणी अधिकारी काय काम करतो. आता याही पुढे त्याची पुढची कामं काय आहेत. नोंदणी अधिकारी हे तुम्हाला 12वी पर्यंत लक्षात ठेवायचं आहे. ही व्यक्ती कंपनीची सुरुवात झाल्यापासून ते कंपनी पूर्णपणे बंद होईपर्यंत ही व्यक्ती कंपनीसाठी भयंकर उपयोगी आहे. आता भयंकर हा शब्द मी का सांगितला, कारण तुम्हाला जे काही पुढे फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत कंपनीमध्ये, ज्या काही फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या आहेत त्या फायनान्शियल ऍक्टिव्हिटीजची पूर्णपणे एक नोंद किंवा त्या ऍक्टिव्हिटीजची पूर्ण रेकॉर्ड ह्या नोंदणी अधिकारी कडे प्रत्येक वेळेला करून जायचे. कंपनीमध्ये तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली किंवा वर्षाच्या शेवटी एखादी सभा घेतली, त्याच्यामध्ये काही निर्णय घेतला, तो निर्णय काय घेतलाय, कसा घेतलाय, हे आपल्याला परत एका ठराविक फॉर्मॅटमध्ये आपल्याला त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन आपल्या कंपनीच्या फाईलला त्याची नोंद करून ठेवावी लागते. म्हणजे भविष्यात कधीही कोणीही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी किंवा सरकारने आपली फाईल मागवली, आपल्या कंपनीची फाईल मागवली, तर आपल्या कंपनीच्या फाईलमध्ये कंपनी स्थापन केल्यापासून ते आतापर्यंत कंपनीमध्ये काय काय निर्णय घेतले गेले, काय काय चेंजेस केले गेले, बरोबर, कुठले किती पैसे कुठे वापरले गेले, या सगळ्याचं रेकॉर्ड त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे असतं. त्या कुठल्या पद्धतीने असतं ते आता आपण बघू. पण कंपनीचा नोंदणी अधिकारी कोण असतो हे समजलं तुम्हाला. आता पुढे कंपनीची स्थापना कशी केली जाते, बरोबर. कंपनीची स्थापना कशी केली जाते आणि कंपनी स्थापन करताना
प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे प्रकार पडतात. प्रवर्तक संख्येनुसार म्हणजे काय, जे आपण आधीचे प्रकार पाहिले की नाही, सार्वजनिक कंपनी, खाजगी कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी. कन्फ्यूज व्हायचं नाही. सुरुवातीला आपण तेच प्रकार पाहिले होते. आता फक्त सभासदांचा दृष्टिकोन घ्यायचा आहे. सभासदांच्या विचाराने किंवा सभासदांच्या संख्येने आपल्याला बघायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रवर्तक ही व्यक्ती कोण, की जी व्यक्ती कंपनीच्या स्थापनेसाठी पुढाकार घेते. बरोबर. जी व्यक्ती कंपनीच्या जी व्यक्ती स्वतः कागदोपत्रांचा विचार करून किंवा कागदपत्र तयार करून, कंपनीची फाईल तयार करून, जी व्यक्ती नोंदणी करण्यासाठी जाते किंवा जी व्यक्ती सुरुवातीची कल्पना, कंपनी स्थापन करण्यासाठीची सुरुवातीची कल्पना, जिची मेन आयडिया, मूळ कल्पना ज्या व्यक्तीची असते त्याला म्हणतात प्रवर्तक. बघा इथे कंपनीच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात, प्रवर्तक म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, कंपनीच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीला प्रवर्तक म्हणतात. बरोबर. आता इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. जी व्यक्ती आयडिया देते ती मालकच असेल असं नाही. सुरुवातीला ती स्वतःचे काही पैसे त्या कंपनीमध्ये गुंतवेल, मग त्याच्यानंतर बाहेरचे भागधारक भाग भांडवल देऊन ते मालक बनू शकतात. आपण हे मागच्या याच्यात बघितलं. भाग, प्रतिभूती, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. मग आता ह्याच्यामध्ये बघा, कंपनीच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात, प्रवर्तक म्हणतात. यानंतर त्या कंपनी कायदा 2013 नुसार, कंपनी कायदा 2013 नुसार त्याचा कलम आहे 3, याच्याप्रमाणे प्रवर्तक संख्येनुसार कंपनीचे 3 प्रकार पडतात. बरोबर. कंपनीचे 3 प्रकार पडतात. पहिली म्हणजे सार्वजनिक कंपनी, दुसरी म्हणजे खाजगी कंपनी, तिसरी म्हणजे एक व्यक्ती कंपनी. बरोबर. आता सार्वजनिक कंपनी, खाजगी कंपनी आणि एक व्यक्ती कंपनी हे आपण दुसऱ्या धड्यामध्ये पाहिलं. परत एकदा एक्सप्लेन करू आपण एकदम पटकन. सार्वजनिक कंपनी म्हणजे काय, की जी कंपनी, ज्या कंपनीचं सभासद किमान 7 प्रवर्तक किंवा सभासद सुरुवातीला त्याचे असले पाहिजे. ज्या कंपनीचे 7 सभासद आहेत, बरोबर, आणि ती कंपनी ही सार्वजनिक कंपनी आहे, म्हणजे भाग भांडवल हे सामान्य जनतेकडनं त्यांनी गोळा केलेलं आहे, अशा कंपनीला म्हणतात सार्वजनिक कंपनी. खाजगी कंपनीमध्ये काय आहे, किमान 2 सभासद आहेत. इथे किमान संख्या दिली आहे, याची कमाल संख्या तुम्हाला माहिती आहे 7. सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 7 जण तरी मिनिमम लागतात सुरुवात करायला. त्याच्या पुढे ते कितीही सभासद घेऊ शकतात. खाजगी कंपनीमध्ये किमान 2 लागतात. बरोबर की नाही. खाजगी कंपनीमध्ये काय म्हणतात, किमान 2 प्रवर्तक लागतात आणि किंवा प्रवर्तक किंवा सभासद लागतात, आणि जास्तीत जास्त ते किती घेऊ शकतात, 200च फक्त घेऊ शकतात, तरच ती खाजगी कंपनी म्हटलं जाईल. बरोबर. आणि एक व्यक्ती कंपनी म्हणजे काय, तो एकटाच व्यक्ती, ही सभासदही असतो, तोच मालकही असतो आणि तोच त्या कंपनीमध्ये काम करणारी व्यक्ती असते. तुम्हाला प्रोप्रायटरशिप नावाचा शब्द ऐकून माहितीये. बघा याच्यामध्ये सार्वजनिक कंपनी म्हणजे त्या कंपनीच्या पुढे काय लिहिलेलं असतं, फक्त लिमिटेड, त्याला पब्लिक लिमिटेड असं म्हणतात. LTD लिहिलेलं असतं. बरोबर आहे. इथे काय लिहिलेलं असतं, LTD लिहिलेलं असतं. मी फक्त तुम्हाला उदाहरण म्हणून इथे LTD लिहिलेलं असतं. इथे काय लिहिलं असतं, खाजगी कंपनी असेल तर आपण त्याला काय बघतो, त्या कंपनीमध्ये काय बघतो, PVT LTD. बरोबर. प्रायव्हेट लिमिटेड. आणि इथे एक व्यक्ती कंपनी म्हणजे काय, प्रोप्रायटरशिप. तुम्ही बघा कुठल्याही येता जाता, फॉर एक्झाम्पल म्हणून कुठे तुम्ही दुकानाच्या तिथे वगैरे जाताना किंवा रस्त्याने जाताना कधीतरी पाट्या वाचा, त्या पाट्यांवरती कधी प्रोपरा लिहिलं असतं आणि त्या दुकानाचा मालक जो असतो त्याचं नाव दिलेलं असतं. म्हणजे काय, की ती एक व्यक्ती कंपनी आहे, तिची सुद्धा स्थापना करावी लागते. तुम्हाला समजा एखादं शॉप जरी टाकायचं झालं तरी तुम्हाला त्याची स्थापना करावी लागते. तो व्यवसाय आहे तुमचा, तो व्यवसाय चालू करण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या कंपनीची स्थापना करावी लागते. आणि पुढे प्रोप्रायटरशिप किंवा आपण त्याला म्हणू शकतो एक व्यक्ती कंपनी, किती एकच व्यक्ती कंपनी हे करू शकते, त्याला सुद्धा नियम आहे. जर ती एक व्यक्ती कंपनी असेल तर त्याच्यामध्ये किती कामगार जास्तीत जास्त काम करता आले पाहिजे, हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. हे लक्षात आलं तुम्हाला. प्रवर्तकांच्या किमान संख्येवर आधारित कंपन्यांची
प्रकार. हे लक्षात आलंय? आता हो. आता आपण पुढे बघू. कंपनीच्या भांडवल संरचनेतील आधारित नोंदणीकृत कलम 3 त्यातला सेक्शन 2 नुसार पुढील प्रमाणे कंपनी. आता भागाने मर्यादित कंपनी, पहिला हा आपला मुद्दा आहे. भागाने मर्यादित कंपनी. भागाने मर्यादित कंपनी म्हणजे काय बघा. आपण तुम्हाला भाग हा प्रकार काय हे सांगितलं, तुम्हाला भाग भांडवलाचा प्रकार आपण बघितला, बरोबर. संपूर्ण भांडवलाचा एक छोटासा हिस्सा, तो त्याला काय म्हणतात, ज्या संपूर्ण भाग भांडवलाचे किंवा भांडवलाचे जे समान हिस्से केले जातात, समान भाग केले जातात, त्यातल्या एका त्या छोट्याशा भागाला काय म्हणतात, कंपनीचा भाग. आपल्याला त्याचे पुढे प्रकारही आहेत, बरोबर. त्या समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग ते तुम्हाला पुढे आपल्याला अभ्यास करायचाच आहे. तर बघा, भागाने मर्यादित कंपनी म्हणजे काय, की जी कंपनी हे असे भांडवलाचे भाग विकून स्वतःचे भांडवल गोळा करते, बरोबर, स्वतःचे भांडवल गोळा करते, अशा कंपनीला भागाने मर्यादित कंपनी असे म्हणतात. यामध्ये भागधारकाचं काम काय असतं, जोपर्यंत त्याने खरेदी केलेल्या भागांची पूर्णपणे रक्कम दिला जात नाही. बघा, भागधारकाची जबाबदारी मर्यादित असते. त्याने खरेदी केलेल्या भागाच्या न भरलेल्या रकमेपर्यंत भागधारकाची जबाबदारी असते. एकदा का त्याने संपूर्ण भागांची जबाबदारी पैसे दिले, पूर्ण भागांचे पैसे देऊन टाकले, तर त्याची तेवढी भांडवलाची जबाबदारी कमी होते. बघा, आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक नवीन व्हाईट बोर्ड शेअर करते. समजा, दिसतोय व्हाईट बोर्ड, दिसतोय तुम्हाला? हो मॅडम. समजा XYZ नावाची व्यक्ती आहे, बरोबर. XYZ नावाची व्यक्ती आहे. तिने एका कंपनीचे समजा 100 भाग विकत घेतले किंवा 100 रुपयाचा एक भाग विकत घेतला असं समजू आपण, बरोबर. आता याची मर्यादित, त्यांनी न दिलेल्या पैशांची मर्यादित या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. बघा, त्याच्यामध्ये कसं आहे की ज्या वेळेला XYZ कंपनी ज्या वेळेला पैसे भागांचे मागवते, त्यावेळेला हे 100 रुपये एकदम मागवत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की समजा आपण एखाद्या कंपनीमध्ये भाग खरेदी करण्यासाठी गेलो, आपण भागधारक होण्यासाठी म्हणून गेलो, तर एकदम आपल्याला 100 रुपयाचा एक भाग विकत, इथे मी 100 रुपये सांगते, प्रॅक्टिकली त्याचा किंमत ह्याच्यापेक्षा जास्त असते. 100 रुपयाचा एक भाग विकत घेण्यासाठी आपण काय करतो, एकदम कंपनी कधीही पैसे मागत नाही. 100च्या 100 रुपये एकदम कंपनी कधीही पैसे मागत नाही. कंपनी काय करते, सुरुवातीला अर्ज शुल्क किंवा त्याला आपण एक मिनिट, त्याला कंपनी काय करते, अर्ज शुल्क घेते. अर्ज शुल्क, बरोबर. अर्ज शुल्क हे नेहमी 5%, त्या पूर्णपणे त्या पूर्ण भागधारकाच्या किमतीपेक्षा किमतीच्या 5%च फक्त अर्ज शुल्क कंपनी घेते. म्हणजे आपल्या भागधारकाला काय करायला लागतं, पहिल्यांदा अर्ज आणि हा फॉर्म फी त्याची किंवा अर्ज ऍडव्हान्स म्हणून अर्ज शुल्क आपल्याला त्यांना द्यावा लागतो. हे अर्ज शुल्क झाल्यानंतर कंपनी काय करते, भागधारकाची संपूर्ण माहिती गोळा होते. त्या फॉर्म वरती आपल्याला पूर्ण सगळी भागधारकाला माहिती द्यायची असते आणि ही माहिती दिल्यानंतर कंपनी काय करते, कंपनीचा चिटणीस काय करतो, हे सगळे फॉर्म गोळा करतो, ते त्याचं चेकिंग करतो, सॉर्टिंग करतो. जे करेक्ट आहे तो तेवढेच फक्त फॉर्म ठेवतो, जे इनकम्प्लीट आहेत, जे चुकीचे आहेत, असे फॉर्म तो बाजूला काढतो आणि रिजेक्शनला पाठवतो किंवा आपण त्याला नकार म्हणून सांगतो. आता जे फॉर्म करेक्ट आहेत आणि ज्यांची निवड झालेली आहे, अशा फॉर्म बरोबर आपण काय केलं, अर्ज शुल्क झाल्यानंतर कंपनी परत काय करते, भाग वाटप निधी गोळा करते. आता हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगते की तुम्हाला संपूर्ण प्रोसेस लक्षात आली पाहिजे. भाग वाटप निधी नावाने काही पैसे मागवले जातात, बरोबर. भाग वाटप निधी झाला तिथेही पूर्णपणे पैसे मागवले जाणार नाही. भाग वाटप निधी झाल्यानंतर कंपनीला जेव्हा परत पैशांची गरज पडेल किंवा कंपनीला हे पूर्ण पैसे काही ठराविक कालावधीच्या अंतराने, त्याला फर्स्ट कॉल, त्याला आपण म्हणू शकतो फर्स्ट कॉल, सेकंड कॉल आणि फायनल कॉल, असे इन्स्टॉलमेंट मध्ये एकंदरीत म्हणलं तरी काही हरकत नाही. फर्स्ट कॉल, त्याच्यानंतर परत पुढे
सेकंड कॉल, सेकंड कॉल, बरोबर. त्यानंतर परत शेवटी थर्ड कॉल, जेवढे त्याचे पैसे गोळा होत आहेत तोपर्यंत, आणि मग सगळ्यात शेवटी येतो फायनल कॉल. आता हे कॉल काय प्रकार आहे ते पण तुम्हाला सांगते. काय केलं जातं, जे टप्प्याटप्प्याने हे जे पैसे मागवले जातात की नाही, हे जे टप्प्याटप्प्याने पैसे मागवले जातात की नाही, त्याला कॉल्स म्हणतात. कॉल्स इन एरियर्स किंवा कॉल्स इन, हे तुम्हाला अकाउंटिंग मध्ये आता शब्द असतील किंवा तुम्हाला पुढे येतील. आता ह्याच्यामध्ये हा प्रकार बघा काय, हे सगळे जेव्हा फायनल कॉल येतील, हा जेव्हा फायनल कॉल जेव्हा गोळा केला जाईल, हा जो काही फायनल कॉल शेवटी गोळा केला जाईल, त्यावेळेला त्या भागांचे हे 100 रुपये पूर्णपणे कंपनीकडे येतील. ही कन्सेप्ट लक्षात आली आहे तुम्हाला? भागांचे पैसे कंपनी कसे मागवते किंवा भांडवलाचे पैसे कंपनी कसे मागवते हे तुम्हाला समजलं. सगळ्यात पहिल्यांदा अर्ज शुल्क, अर्ज घेतले जातात, त्या अर्जामध्ये संपूर्णपणे त्या भागधारकाची माहिती मिळवली जाते, माहिती बघितली जाते. त्याच्यानंतर भाग वाटप निधी, ज्यांना ज्यांना भाग वाटप केलेला आहे त्यांना त्यांच्याकडनं भाग वाटप निधी मागून घेतला जातो. ते झाल्यानंतर मग पुढे फर्स्ट कॉल, सेकंड कॉल आणि फायनल कॉल. हे कायम लक्षात ठेवा, हे चित्र कायम डोळ्यासमोर राहू द्यात. तुम्हाला ज्या वेळेला मी आपल्याला पुढचे भागांच्या संदर्भातला अभ्यास करायचा आहे त्यावेळेला हे चित्र कायम डोळ्यासमोर असू द्या. आता पुढे वळूयात आपल्या पुढच्या पॉइंटकडे. आता बघा, भागाने मर्यादित समजलं की जोपर्यंत भागधारकाची जबाबदारी ही मर्यादित असते, त्यांनी केलेल्या भागाच्या न भरलेल्या रकमेपर्यंत भागाची जबाबदारी असते. आता हमीने मर्यादित म्हणजे काय, गॅरंटी दिली जाते. कशाची गॅरंटी दिली जाते की मध्ये सभासदाने ठराविक रक्कम कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेला देण्याची हमी दिलेली असते. म्हणजे सभासद जो कोणी व्यक्ती होतो बघा, सभासद जी कोणी व्यक्ती होते ती व्यक्ती एक प्रकारची अशी गॅरंटी देते की कंपनी ज्या वेळेला बंद होईल त्यावेळेला आम्ही आमचे जे काही पैसे आहेत, आम्ही जे काही ठरवलेले पैसे आहेत, समजा 1 लाख रुपये, 10 लाख रुपये, 3 लाख, 3-4 लाख रुपये जे काही आहेत, ते आम्ही कंपनी ज्या वेळेला बंद होईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला देणार. बघा परत एकदा बघा, हमीने मर्यादित काय, इथे काय आहे, जोपर्यंत भागांचे पैसे पूर्णपणे दिले जात नाही तोपर्यंत यांची जबाबदारी आहे. आता हमीने म्हणजे काय की त्यांना गॅरंटी दिली जाते. एखाद्याला हमी देणे म्हणजे काय, खात्री देणे किंवा गॅरंटी देणे. आता हे कधी दिलं जातं, ज्या वेळेला कंपनी बंद होते त्यावेळेला. विसर्जन या शब्दाचा अर्थ काय होतो कंपनीच्या बाबतीतला, हा शब्द आपल्याला पहिल्यांदा आलेला आहे SP मध्ये 11वीत. विसर्जन या शब्दाचा काय होतो अर्थ, कंपनीचे विसर्जन करण्यात आले. म्हणजे काय करायचंय, कंपनीचे विसर्जन करायचं म्हणजे काय, कंपनीचे सगळे अकाउंट बुक्स रेकॉर्ड करायचे, रेकॉर्ड जे आहेत ते बंद करायचे. कंपनीचं संपूर्ण काम बंद केलं जातं. कंपनीची जी काही देणी आहेत ती दिली जातात, बरोबर, परतफेड करून दिली जाते. आणि जे जे काही भांडवल गोळा केलेलं आहे, मग ते समहक्क मालकी हक्काचं भांडवल असू देत नाही तर कर्जाऊ भांडवल असू देत, जे जे काही भांडवल गोळा केलेलं आहे ते ते परतफेड करून दिलं जातं आणि कंपनी पूर्णपणे बंद केली जाते. बंद केल्यानंतर सुद्धा त्याची नोंद नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते की आमची कंपनी आता आम्ही बंद करत आहोत, यापुढे कुठलेही व्यवहार कंपनीमध्ये होणार नाहीत. हे जेव्हा आपण बघतो, हे जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो की आपण कंपनीचं विसर्जन केलेलं आहे. शब्द समजला तुम्हाला? आता पुढे बघायचंय, अमर्यादित कंपनी म्हणजे काय की अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये सभासदांची जबाबदारी ही अमर्याद असते. सभासद कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी सर्व कंपनीची देण्यासाठी जबाबदार असतो. कंपनीने जर खूप कर्ज काढून ठेवलंय, कंपनीची संपूर्ण जबाबदारी अशा वेळेला त्या सभासदांवरती असते. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, सभासद ज्या वेळेला कंपनी बंद होते त्यावेळेला जी काही उरलेली देणी आहे ती सगळी उरलेली देणी सभासद स्वतः देण्याची जबाबदारी स्वीकारतो, तेव्हा त्याला म्हणतात अमर्यादित कंपनी. लक्षात आलं? ही कन्सेप्ट लक्षात आली, या तिन्ही गोष्टी. आता आपल्याला पुढे बघायचंय कंपनीची स्थापनेतील अवस्था. बरोबर, कंपनीच्या स्थापनेतील अवस्था म्हणजे काय, कंपनी स्थापन करताना काय काय स्टेप्स मधनं पुढे काय काय प्रोसिजर आपल्याला कराव्या लागतात. अवस्था म्हणजे इथे आपण अर्थ हाच घेऊयात की आपल्याला काय काय स्टेप्स कंप्लीट करायच्यात कंपनी स्थापन करताना. आता याच्यामध्ये बघा, कंपनी स्थापन करताना
सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात पहिली स्टेप असते ती प्रवर्तन. कुठली स्टेप आहे? प्रवर्तन. कंपनी कशी स्थापन करायची, सुरुवात कंपनीची कुठून करायची, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास या प्रवर्तनामध्ये केला जातो. बरोबर, ह्या सगळ्याचा अभ्यास कंपनीच्या प्रवर्तनामध्ये केला जातो. पुढची आहे कंपनीची नोंदणी. आता कंपनीची नोंदणी म्हणजे काय की कंपनी रजिस्टर करायची. जोपर्यंत कंपनीची नोंदणी होत नाही तोपर्यंत कंपनी अस्तित्वात आली आहे आपण असे म्हणू शकत नाही. बरोबर, प्रवर्तकाच्या डोक्यामध्ये भरपूर विचार चाललेत, खूप पैसा त्यांनी गुंतवायचा, तयार करून ठेवलाय, सगळी तयारी केली आहे, सगळे डॉक्युमेंट्स पण तयार आहे, पण जर कंपनीची नोंदणीच त्यांनी केलेली नसेल तर त्याला मी ही कंपनी चालू केलतोय किंवा त्या कंपनीला कुठलीही व्हॅल्यू येत नाही. जोपर्यंत कंपनीची नोंदणी होत नाही तोपर्यंत व्यवहार किंवा व्यवसाय कुठलेही त्याच्यामध्ये केले जात नाही. आणि ही नोंदणी झाल्यानंतर मग व्यवसायास प्रारंभ केला जातो. मग जे काही ट्रान्झॅक्शन करायचे, मग जे काही व्यवहार करायचे कंपनीमध्ये ते एकदा नोंदणी झाल्यानंतरच ते व्यवसायात केले जातात. समजलं? आता बघा याच्यामध्ये कंपनी कायदा 2013 कलम 3(1) अनुसार बघा, कंपनी स्थापन करताना किंवा कंपनीमध्ये काही कायदेशीर तरतुदींचं अटी पुढे घातलेल्या आहेत. त्या आपल्याला नोंदणी करताना नोंदणी अधिकाऱ्याला काय करायच्यात सांगायच्या. आता त्याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला त्या नोंदणी अधिकाऱ्याला ही एक गोष्ट सांगायला लागते की कंपनी कुठल्या हेतूने स्थापन केलेली आहे. आता कंपनी कुठल्या हेतूने स्थापन केलेली म्हणजे बघा आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, आधीच्या याच्यामध्ये बघितलं होतं, नफ्याच्या हेतूने आणि नफा नसलेल्या हेतूने किंवा ना नफा ना तोटा या तत्वावर हा प्रकारचा हेतू होऊ शकतो. कंपनी जर सेवाभावी संस्था असेल तर ती नफा न कमवण्याच्या हेतूने स्थापन केलेली असली पाहिजे. बरोबर, कंपनी जर प्रॉपर व्यवसाय करण्यासाठी त्यातनं नफा कमवण्यासाठी स्थापन झालेली असेल तर आपण त्याला काय म्हणतो, नफ्याच्या हेतूने स्थापन केलेली कंपनी. म्हणजे व्यवसाय करून पैसे कमवण्याच्या दृष्टीने जी कंपनी स्थापन केली जाते त्याला म्हणतात नफ्याच्या हेतूने स्थापन केलेली कंपनी. हे समजलं तुम्हाला? कायदेशीर हेतूसाठी स्थापन केली गेली, त्याचा कायदेशीर हेतू असला पाहिजे. समजा एखादा अनाथाश्रम आहे किंवा एखादा आपण म्हणू वृद्धाश्रम आहे, पण त्यांच्यामध्ये त्यांचा मूळ हेतू हा व्यवसाय कमवणे आहे का, नफा कमवणे आहे का? नाही, त्यांचा हेतू काय आहे? त्यांचा हेतू हा सेवाभावी संस्था आहे, पण त्यांना काम करण्यासाठी पैशांच्या हिशोबाची गरज आहे. त्यांना ती सेवा पुरवण्यासाठी काही व्यवसाय किंवा काही आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज करण्याची गरज आहे की ज्याच्यामध्ये पैसा इन्व्हॉल्व्ह आहे, पण ती नफा न कमवणारी हेतू आहे. लक्षात आलं? त्यानंतर सार्वजनिक कंपनीसाठी किमान आपल्याला सुरुवातीला 7 प्रवर्तक आवश्यक असतात आणि खाजगी कंपनी असेल तर 2, तर एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदाची आवश्यकता असते. हे आपण आधी पाहिलं. जर तुम्हाला सार्वजनिक कंपनी स्थापन करायची असेल तर तुम्हाला कमीत कमी 7 प्रवर्तक लागतात. त्या सगळ्यांची पूर्ण माहिती, सही, सगळ्यांची पूर्ण आपण म्हणू शकतो त्याची पूर्ण बायोडाटा हा पूर्ण त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवावा लागतो. कोण कोण 7 प्रवर्तक आहेत की ज्यांना सार्वजनिक कंपनी स्थापन करायची आहे याचं सगळं चेकिंग त्या प्रवर्तकाला करावं लागतं. समजलं? त्यानंतर खाजगी कंपनी साठी किमान 2 जण लागतात. 2 तरी व्यक्ती ह्या सभासद म्हणून असल्या पाहिजेत. त्यांची सगळी माहिती, त्यांची संपूर्ण डेटा हा त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे आपल्याला द्यायचा आहे. आणि जर एक व्यक्ती कंपनी असेल तर त्या एकट्या सभासदाची संपूर्णपणे माहिती आपल्याला त्याच्यामध्ये नोंदणी अधिकाऱ्याकडे द्यायची. समजलं? आता ह्याच्यामध्ये बघा, प्रवर्तकाची नावे घटनापत्रकामध्ये सभासद म्हणून नेमणूक केली असली पाहिजे. आता घटनापत्रक हा प्रकार आपल्याला येणार आहे. बरोबर, तर या 7 सर्व प्रवर्तकांची नावे घटनापत्रकात सभासद म्हणून नेमलेली असावी. घटनापत्रक म्हणजे काय, घटना म्हणजे काय या शब्दाचा अर्थ पहिल्यांदा समजून घ्या. आपल्याला भारताची घटना हा उदाहरण म्हणून आपण फॉर एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो. भारत हा कुठल्या तत्वांनी, कुठल्या घटनेनुसार चालतोय की संविधान, भारताचं जे संविधान आहे ती भारताची घटना आहे.
कुठल्या नियमांमध्ये, कुठल्या आपण म्हणू शकतो की कुठल्या आधारांवरती भारताची घटना झाली आहे, भारताचं निर्माण झालेलं आहे, संविधानाचं निर्माण झालेलं आहे. बरोबर. आपण काय करतोय, नवीन कंपनी स्थापन करतोय. मग कुठले नियम त्याच्यामध्ये असले पाहिजे की ज्यानुसार कंपनीची स्थापना झाली पाहिजे, कंपनीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या आपण म्हणू शकतो तत्व वापरली गेली पाहिजे. बघा, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. हे कशामध्ये ठरवलेलं आहे? घटनेमध्ये सांगितलेलं आहे. भारत हा लोकशाही देश आहे, ज्याच्यामध्ये निवडणुका करून तुम्ही तुमचा नेता कोणीही निवडू शकता. लोकांचं राज्य याच्यामध्ये चालतं. हे कशामध्ये ठरवलंय? भारताच्या घटनेमध्ये ठरवलेलं आहे. हे जे काही मूलभूत नियम आहेत, हे ठरवण्याचं काम या घटनापत्रकामध्ये केलं जातं. कंपनीच्या बाबतीतही तेच. आपण कंपनी स्थापन करतोय म्हणल्यावर कंपनीचे मूलभूत नियम, मूलभूत तत्वे ही ह्या घटनापत्रकामध्ये दिलेली असतात, आपण तयार केलेली असतात. त्या घटनापत्रकामध्ये या सभासदांची नावे, या प्रवर्तकांची नावे सभासद म्हणून नेमलेली असली पाहिजेत की ही व्यक्ती सुरुवातीची सभासद आहे. त्यांना त्या घटनेमध्ये प्रवर्तक असं म्हणत नाही, त्यांना सभासद म्हणूनच त्यांची नावं एंटर केली जातात. आलंय लक्षात? घटनापत्रक म्हणजे काय? आपल्याला परत डिटेलमध्ये बघायचंय ते. प्रवर्तकाने कंपनीच्या नोंदणी संदर्भात कंपनी कायदा 2013च्या सर्व तरतुदींचे पालन केले पाहिजे. आता 2013 हा शब्द इथे दिलाय. याच्या आधी काही कंपन्या नव्हत्या का? होत्या. याच्या आधी सुद्धा कंपन्या होत्या, पण त्या कुठल्या कायद्याचं पालन करत होत्या? कंपनी कायदा 1956च्या पद्धतीने सुरुवातीपासून काम होत होतं. त्यानंतर कंपनी कायदा 2008 साली त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करण्यात आली. त्याला अमेंडमेंट, इंग्लिशमध्ये मी मुद्दाम सांगते, त्याला अमेंडमेंट हा शब्द आहे. म्हणजे काय? कंपनी काय सुधारित आवृत्ती किंवा आपण म्हणू शकतो सुधारित कायदा. आपण 2008 साली काही कायदे बदलले किंवा काही कायदे दुरुस्त केले, म्हणून आपल्याला तेव्हापासून आपण काय करतो, 2008 सालचा कायदा असेल तर आपण तो तिथे प्रत्येक ठिकाणी आपण नमूद करतो. आता 2013 पासून संपूर्ण कंपनी कायदा हा बदलण्यात आलेला आहे, किंवा आपण म्हणू शकतो संपूर्ण असं नाही, पण त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट्स करण्यात आले. त्यानुसार आपल्या आता त्याच्यानंतरच्या सगळ्या कंपन्या या 2013च्या नुसार स्थापन केल्या जातात आणि त्याचे नियम कंपनी कायदा 2013चे नियम त्याच्यामध्ये पाळले जातात. ते कायद्यांच्या त्या तरतुदींचे पालन केले जाते. मग जर तुम्हाला कंपनी स्थापन करायची असेल तर ह्या ज्या काही अटी आणि तरतुदी आपल्याला आता आपण ज्या पाहिल्या, त्याचे पालन करण्याची, तंतोतंत पालन करण्याची गरज असते. समजलं? त्यांचे तंतोतंत पालन करण्याची गरज असते. आता इथे तुम्हाला बॉक्समध्ये दिलंय बघा, घटनापत्रक हा असा दस्तावेज आहे ज्यामध्ये कंपनीची ध्येय आणि उद्दिष्टे लिहिलेली असतात. बरोबर. कंपनीला काय साध्य करायचंय, कुठल्या तत्वांनुसार कंपनी चालणार आहे आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय आपण म्हणू शकतो कंपनीचं काय गोल अचीव करायचे, काय अचीवमेंट त्यांना करायचे, काय नक्की करायचंय कंपनी स्थापन करून, ह्या सगळ्याची नोंद त्याच्यामध्ये केली जाते. समजलं तुम्हाला सगळ्यांना?